माय सेल्फ शुभाजी शिसोदे। आज जर बघितलं संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबादमध्ये आज आपण जे पाणी पितोय ते खरंच पाणी पिण्याच्या लायकीचं आहे का? खरंच ते पाणी ते क्वालिटीचे आहे का? त्यात मिनरल आहे का? कारण प्रत्येक पाण्यामधून जर बघितलं तर आपल्याला 60 प्रकारचे मिनरल शरीरामध्ये जायला पाहिजेत, आपल्याला जे घटक जायला पाहिजे ते जात आहेत का आपण ते चेक करूया। आपण हे पाणी पितोय, हे पाणी खरंच पिण्याच्या लायकीचं आहे का ते पहिले चेक करूया। हे पीएच इंडिकेटर आहे, त्यांना लॅबमध्ये चेक केलं जातं की पीएच किती असतो पाण्याचा ते पिण्यासाठी। तर हे बिसलरीचं पाणी जे मी बॉटलमध्ये आणलं होतं पिण्यासाठी, हे काय मध्ये घेतलंय। आणि जर बघितलं मित्रांनो, हे जे पाणी आहे हे जारचं पाणी जे आपण घरी आणतोय, आज बघा हे दोन्ही पाणी आहे, याच्यामध्ये आपण पीएच इंडिकेटर आज बघा याच्यामध्ये सगळे दिलेले आहे किती पाहिजेत काय पाहिजेत। तर हे पीएच इंडिकेटर आपण पाण्यामध्ये टाकूया, दोन्ही पाण्यामध्ये। जर हे ऍसिड जर लाल झालं तर हे पाणी पिण्याच्या लायकीचं नाहीये। मित्रांनो, हे दोन्ही पण पाणी आपण बघू शकतो। आपण बाहेर गेल्यानंतर आपण कुठलं पाणी पितो सगळ्यात जास्त? बिसलरीचं पाणी। आणि दोन्ही पण पाणी एकामध्ये बॉटलचं घेतलं होतं आणि एकामध्ये हे दोन्ही पाणी जर बघितलं मित्रांनो तर हे ऍसिडिक पाणी आपण पितो, याच्यामध्ये कुठले मिनरल आपल्याला भेटत नाहीये। पण जरा आताच्या कंडिशन मध्ये जर आपल्याला सगळे मिनरल वगैरे जर प्यायचे असेल, जर खरंच घ्यायचं असेल तर याच्यात एकच इलाज आहे मित्रांनो, एकच गोष्ट आहे जी आपल्याला टाळू शकते, जे आपल्या शरीराला घटक जायला पाहिजे, जे गायला पाहिजे, जर भेटायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला तर ते एकाच गोष्टीमधून भेटू शकतात, ते म्हणजे सनेज कंपनीचं सीएमडी ड्रॉप। आता सीएमडी ड्रॉप आता बघा तुम्ही याच्यात बघू शकता पीएच इंडिकेटर मध्ये हे जे पाणी आहे ना मित्रांनो, ऍसिडिक पाणी झालंय टोटलपणे। हे ऍसिडिक पाणी जर हे अल्कलाईन पाणी जर पाहिजे असेल आपल्याला, अल्कलाईन पाणी जर आपल्याला पाहिजे असेल तर हे 100 रुपये लिटरचं भेटतंय। आणि जर आपण एक थेंब जर आपण इंडिकेटर सॉरी आपलं सीएमडीचा जर वापरला तर काय होऊ शकते आपण बघूया। याच्यामध्ये हे जे रेड झालंय हे पाणी पिण्याच्या लायकीचं पण नाहीये, पितोय आपण, याच्यात कुठले मिनरल होत नाही, आपल्याला पाण्यापासून पण भरपूर त्रास होतात ना, याच्यात कुठल्या प्रकारचे क्षार आहे ना मिनरल आहे, काहीच नाहीये। पण जर आपण एक थेंब आपण याच्यामध्ये जर आपण सीएमडी टाकतोय, सनेज कंपनीचा जर सीएमडी ड्रॉप आपण एक थेंब टाकतोय, ते याला पण जर बघितलं मित्रांनो तुमच्या डोळ्यासमोर आहे, हे याला पण अल्कलाईन वॉटर करणार, हे पाणी अल्कलाईन वॉटर करणार। आज बघू शकता तुम्ही मोबाईल घेता येईल, हे बघा याचा कलर कसा आहे, पहिले रेड होता, याचा पण कलर बघा कसा आहे, रेड आहे। पण आज याला बघा हे पूर्णपणे पाणी अल्कलाईन वॉटर झालंय, अल्कलाईन वॉटर म्हणजे जे मिनरल ज्या पाण्यामध्ये जायला पाहिजेत जे आपल्याला पाण्यामधून भेटत आहे। आता बघा याच्यामध्ये पण आपण आपल्या सीएमडीचे एक थेंब टाकूया, एक थेंब टाकल्यानंतर बघा याला पण हे दोन्ही पाणी बघू शकता, याला पण याने अल्कलाईन वॉटर केला। आणि अल्कलाईन वॉटर जर आपल्याला प्यायचं असेल तर ते व्हीआयपी ठिकाणीच भेटतंय, एअरपोर्ट, 5 स्टार हॉटेल, आणि 100 रुपये ते 150 रुपये लिटरचं पाणी पिऊ शकतो। पण आपण जर आपण आपल्या घरामध्ये आणले तर आपण आपल्या मुलांना, आपल्या मिसेसला, आपल्या मिस्टर जे तुम्ही जे करताय, जे आपल्या घरची फॅमिली, यांना सगळ्यांना शिकवण करू शकता। आणि येणाऱ्या आजारापासून, जे पाण्यापासून आजार होतात आणि जे पाणी डेट पितोय आपण, त्या डेट पाण्यामुळे आपल्या शरीराला कुठलेच मिनरल जात नाहीयेत, आणि जे मिनरल जात नाहीये त्याच्यामुळे आपल्याला आजार होतात। त्या सगळ्यांना प्रॉब्लेम फक्त एकच आहे, त्या सगळ्यांना सोल्युशन जर कुठं लागत असेल मित्रांनो तर सीएमडी ड्रॉप। एका सीएमडी ड्रॉप मध्ये आपले पूर्ण पाणी अल्कलाईन वॉटर पाणी पिणार, पूर्ण फॅमिली अल्कलाईन वॉटर पिणार, आणि आपण हेल्दी असणार का नाही असणार हेल्दी? मग काय पिलं पाहिजे आजपासून? आपण जे जारचं पाणी पितो ना हे पूर्ण डेट वॉटर आहे। जर खरंच आपल्याला मिनरल वॉटर प्यायचं असेल तर काय पिलं पाहिजे? सनेजचा सीएमडी मिनरल ड्रॉप पिला पाहिजे।